हॅलो फ्रेंड्स, सौम्या चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। माझा हा फर्स्ट व्लॉग आहे। मी आज माझे किचन तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे। हे पहा, माझं किचन। मी हे किचनमध्ये काय केलं आहे ना, हे रेड पेपर यूज केलेत। हे कशाचे आहेत माहिती आहेत का? आपण साधे न्यूजपेपर जर याला यूज करतो ना, ते 3-4 दिवस ठीक छान दिसतात, पण त्याच्यानंतर ना काय होतं ना, ते पेपर आहेत ना खराब दिसायला लागतात, लगेच लुक खराब होतो। पण हे जे पेपर आहेत ना, हे झेरॉक्स पेपर आहेत। झेरॉक्स पेपर आहेत हे। आपण झेरॉक्स पेपरला जे यूज करतात ना बॉक्स, त्याचं ते मी फोल्ड करून ओपन करून ते इथे टाकलेले आहेत। बघा किती छान दिसत आहेत। आणि हे ना लॅमिनेशन टाईप असल्यामुळे ना तो तो ओला कपडा जरी याच्यावर मारला तरी फ्रेश एकदम रेड रेड इतकं सुंदर वाटतं ना। हे पहा, इकडे ह्या रॅकमध्ये पण मी हेच यूज केलं आहे। हे पाण्याचे ग्लास वगैरे आपण ठेवतो, त्यास न्यूजपेपरचं काय होतं ना, ओलं झालं की ते लगेचच खराब दिसतं। पण हे ग्लास वगैरे ठेवले तरी ओलं झालं तरी खराब दिसत नाही, काही नाही। ॲटलिस्ट महिनाभर तरी आपलं किचन छान दिसतं। सारखं सारखं आपल्याला याला टायमिंग देत बसावं लागत नाही स्पेशली असं। हे आहे माझं, हे रॅक माझं पूर्ण। हे माझं अजून एक दुसरं वालं रॅक। आणि हे माझं देवघर। असं मी देवघर मांडलेलं आहे। तसंच माझा हा किचन कट्टा। किचन कट्टा पण ना मी हा माठ आत्ता घेतला आहे, नवीनच घेतला आहे, मी चेंज केला। मला ना डोक्यात होतंच की माठ चेंज करावा, आता उन्हाळा येणार आहे। उन्हाळ्यात ना माठाचे रेट पण खूप वाढतात, त्याच्यामुळे मी हा घेतला आहे। मोठा घेतला, फॅमिली छोटी आहे पण मोठा घेतला आहे मी। कारण की सोलापूरमध्ये काय होतं ना, पाणी 4 दिवसाला येतं आणि त्याच्यामुळे काय होतं, पाणी स्टोअर हे करूनच ठेवावं लागतं। तसंच मी हे ही जागा खाली शिल्लक राहील काही वस्तू ठेवण्यासाठी, तेलाची केटली वगैरे, त्याच्यामुळे मी हे छोटंसं रॅक आहे चहा साखरेचे डबे वगैरे ठेवण्यासाठी वरती हँग केलं आहे। त्याच्यामुळे खालचा स्पेस हा रिकामा राहतो। माझा विचार आहे, याला मी मिशोवरून पेपर मागवला आहे किचन कट्ट्याला कवर करण्यासाठी। हा कट्टा आहे ना फार खराब झाला आहे माझा, त्याचा ब्लॉग टाकेल मी पेपर आले की माझा। तसंच हे माझं फ्रीज अशा प्रकारे अरेंज केलं आहे मी ह्या साईडला। हे सगळं पाण्याची टँकी वगैरे, मला सोलापूरमध्ये म्हटल्याप्रमाणे मी पाणी खूप 4-4, 5-5 दिवसाला येतं, त्यामुळे स्टोअर करून ठेवावं लागतं। हे पूर्ण असं माझं